माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या मतदारसंघात यावेळी निवडून येणार याची मला खात्री होती आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं। त्यांचाही मी ऋणी आहे। हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे, मी मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे निलेश आणि नितेश या दोघांनी जरी माझे मुलगे असले तरी दिवस रात्र मी कमी फिरलो, पण माझ्यापेक्षा दिवस रात्र या दोघांनी फार मेहनत घेतली। माझ्या पत्नी अनेक सभा बैठका केल्या आणि म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो की या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे, हेही मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। पत्रकार मित्र, या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या, जे काय मला प्रसिद्धी दिली, माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्यांनी लावला नाही त्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो। या दोघांनाही मी धन्यवाद देतो। माझे विरोधक आहेत, पुष्कळ टीका केली आणि टीकेमध्ये अनेक डायलॉग मारले। माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं, माजी खासदार म्हणाले बरं झालं, माझं काम हलकं झालं। आता कोण हलकं झालं त्यांचा प्रत्यय आला असेल। हे हलकं करायचं काम मी करतो आणि ते केलं, पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचे नाहीये। त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो। माझं या मतदारसंघात प्रचाराच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो, माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो, पण याचा मला फायदाच झाला, तोटा काही झाला नाही। सगळ्यांची अपेक्षा बरीच होती, बरेच प्रयत्न करत होते, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि माझा विजय मिळाला। मी आता खासदार आहे। या वेळेला मी ठरवलं रत्नागिरीसाठी काय करावं हेही मी ठरवलंय। रत्नागिरीचे 5 प्रश्न मी हाती घ्यायचं ठरवलंय। ते आत्ताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर, आणि यासाठी लवकरच मी मुख्यमंत्री आणि आमचे रवी चव्हाण यांना भेटणार आहे। रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे, रोजगार प्रश्न आहे, विमानतळ वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिपळूणमधील पूर परिस्थिती आणि तिथल्या लोकांची मागणी पर्यटनाची, हे 6 प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार। पण मी क्रम दिलाय पाणी, रोजगार, विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब बैठका लावून मी त्यासंबंधी उपाय लवकरात लवकर करणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्यात लोकांनी, मतदारांनी मला जे सहकार्य केलं, प्रेमाची आदराची वागणूक दिली, त्याबद्दल मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे। आणि माझ्या ताईबरोबर माझे सगळे कार्यकर्ते, नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी अहोरात्र काम केलं आणि दादा विजयी व्हावेत असं वारंवार ते म्हणायचे आणि कामही करायचे। हे पाहून मला अनेक वेळा भावनावश व्हायला झालं, पण मला खात्री होती की हेच माझे काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात।